महाराष्ट्रामध्ये आजही अनेक गावं अशी आहेत ज्या गावांमध्ये जाण्यासाठी नदी पार करावी लागते। मात्र त्यातली अनेक गावं अशी आहेत ज्या गावांमध्ये जाण्यासाठी या नद्यांवर पूलच नाही आणि त्यामुळे लोक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। इतकंच नाही तर कुणाचं निधन झालं तर त्याची अंत्ययात्राही कमरे इतक्या पाण्याहून काढावी लागते। पाहुयात प्रशासनाचे वाभाडे करणारा लोकशाही मराठीचा हा रिपोर्ट। अखेरच्या प्रवासातही अडचणींचे खळगे। प्रत्येक पावसाळ्यात मरण यातनांचे भोग। प्रशासन झोपेत, सरकार उदासीन। या महिलेचं निधन झालंय, तिची अंत्ययात्रा चाललीये, तीही गुडघाभर पाण्यातून। कारण या नदीवर पूलच नाहीये। हे तर झालं मेल्यानंतरचं, पण याच महिलेने जिवंतपणी जे भोगलं असेल तेही एकदा बघा। नंदुरबारच्या नवापूर जवळचं शेगवे गाव। लोकसंख्या तब्बल 1000 भर। या गावात जाण्यासाठी नेसू नदी पार करावी लागते, म्हणून या गावातील लोक नदीतूनच वाट काढत जातात। या नदीवर पूल मंजूर झालाय, मात्र प्रशासनाच्या झोपेमुळे पूल अद्याप बांधलेलाच नाहीये। त्यामुळे शाळकरी मुलं नदीवर टाकलेल्या झाडाच्या फांदीवरून जीव मुठीत घेत नदी पार करतायत। नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचं किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं। शासनाने आम्हाला काही इकडे पूल बांधून दिलं नाही आहे। याने आम्हाला फार अडचणी येतात, म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे। काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी। पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे। स्मशानभूमीला जाण्यासाठी लोकांचे हाल होत आहे। आता बाबाचं वय 70-65 वर्ष आहे, तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे। काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे, पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही। तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे। शेगवे गावातील ग्रामस्थांना गावातील शाळकरी मुलांना रोज नदी पार करावी लागते, कधी दवाखान्यात जाण्यासाठी तर कधी सरकारी कामासाठी। लोकांना जीव धोक्यात घालावा लागतो। या गावात येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांचेही प्रचंड हाल होत आहेत। तकलीफ आहे अमान फुल जोजे नत फोडची जोजे है की मधून आहे। मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे, म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करायला जावं पडतं। तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा। लोकशाही मराठी गेल्या काही दिवसात नंदुरबारच्या ग्रामीण भागांचे हाल समोर आणतंय। त्यातलंच हे शेगवे गाव। लोकशाही मराठीने या गावात जाऊन केलेल्या पाहणीनंतर प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत। त्यामुळे आता तरी प्रशासन झोपेचं सोंग झटकून या गावासाठी पूल बांधून देईल का, असा आर्त सवाल गावकरी करतायत। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।